भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं। वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते। श्वसनाचा त्रास होत असल्याने मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे। देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला। मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं असं मुर्मू म्हणाले। पीएम मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांनी एक्स पोस्टमध्ये त्यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख पोस्टमध्ये केला। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे। दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली। मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीचं भारताचं नेतृत्व केलं सचोटीनं आणि त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली। मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय असं राहुल गांधी म्हणाले। राजकारणातील फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळाला आहे। त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानावर असतील अशी भावना प्रियंका गांधींनी व्यक्त केली आहे। मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे महान विद्वान अर्थतज्ञ आणि राजनेता गमावला। भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान आहे। त्यांची देशसेवा कायमच स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली। शरद पवारांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून अति दुःख झालं। आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। राजकीय सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचे मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। ज्यांच्या क्रांतिकारी निर्णयांनी भारताला एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया घातला त्यांच्या नेतृत्वासाठी आणि दूरदृष्टीसाठी स्मरण केलं जातंय असं माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला। काँग्रेसने पुढील 7 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत। पक्षाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला असून 3 जानेवारीपर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा अर्ध्यावर राहील। मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी भेट झाली। यावेळी त्यांनी पंतप्रधान खरोखर नम्र आणि सुंदर आणि प्रतिष्ठित कसे असू शकतात याचा माझ्यावर कायमचा ठसा उमटला गेला अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी श्रद्धांजली वाहिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेले। भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं। शालीन, विनम्र, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले। त्यांनी सदैव देशाच्या प्रगतीचं ध्येय समोर ठेवलं अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली। भारतीय क्रिकेट संघानेही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ हाताला काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरली होती। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुख, संजय दत्त, मनोज तिवारी यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे। ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहिली।
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पंजाबमधील अमृतसरशी खूप जवळचं नातं होतं. त्यांचं बालपण अमृतसरमध्ये गेलं. इथं राहणाऱ्या शेजाऱ्यांनीही मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. मनमोहन सिंग यांचं शिक्षण पंजाबच्या अमृतसरमध्ये झालं होतं. अमृतसर इथल्या एका छोट्या शाळेत ते शिकायचे आणि या शाळेची आता दुरवस्था झाली आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करण्यात आला. सरपंच नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुळजापूर जवळच्या मेसाई जवळगा इथे ही घटना घडली. गाडीच्या काचा फोडून हल्ल्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्या 4 व्हीलर गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला. सरपंच नामदेव निकम हे जवळच असलेल्या बारूळ गावातून आपल्या जवळगा गावाकडे जाताना ही घटना घडलेली आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. बालाजी, नेमकं काय घडलं? विशाल, एक जर बघितलं तर ज्या सध्या घटना ज्या घडतायत तुळजापूर तालुक्यात, विशेषतः पवनचक्कीचा सगळा याच्या मागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसापूर्वी याच जवळगा मेसाई गावात जे आहेत एक शेतकरी आणि पवनचक्की कंपनी यांच्यात वाद झाला होता. तिथे खासगी बाउन्सर आणून गावात दहशत माजवण्याचा जो आहे तो प्रयत्न झाला होता आणि याला गावकऱ्यांनी जे आहे ती विरोध केला होता. पवनचक्की माफिया जी आहे ती तिथे खासगी बाउन्सर असतील किंवा इतर लोक असतील यांच्या माध्यमातून जमिनी ज्या आहेत त्या पवनचक्की उभा करण्यासाठी घेत आहेत. मात्र याला विरोध केल्यानंतर जे आहे ती कुठेतरी वादावादीचं स्वरूप जे गावकरी असतील किंवा शेतकरी असतील यांच्यात होत आहे. असाच काही प्रकार मेसळ जवळगा या गावात घडला होता आणि हेच जे गावचे सरपंच आहेत ते बारूळकडनं या गावाकडे जात होते आणि या गावाकडे जात असताना त्यांच्या गाडीवरती जे आहे ते अज्ञात लोकांनी हल्ला केला. तोंडाला हे बांधून लोक जे आहे ते आले होते आणि त्यांनी हल्ला केला. तसेच गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जे आहे त्या या सरपंचांनी केलेला आहे. आणि याच्या मागे निश्चितच पवन कंपनीच्या यांच्यावरती संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र रात्री घटना विशाल घडल्यानंतर पोलीस जे आहे ते घटनास्थळी आले होते. पोलिसांनी या घटनेची सगळी पाहणी केलेली आहे. स्वतः जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव देखील या घटनास्थळी आले होते. त्यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे. डीवायएसपी असतील सगळे अधिकारी जे आहेत ते रात्री दाखल झाले. महसूल प्रशासन देखील काही अधिकारी तिथे गेले होते. यानंतर जे आहे या घटनेनंतर तपास जो आहे तो वेगानं होतोय. या तपासात अपेक्षा अशी आहे की नेमकं जर पवनचक्कीचे लोक याच्यात असतील तर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि जे आहे ती वस्तुस्थिती या सगळ्या पवनचक्कीच्या गुंडगिरीला चाप बसवावा. आणि दुसरं जर याच्या मार्फत ज्या पद्धतीने सगळ्या जिल्ह्यात या पवनचक्की माफियाचा जो आयदोस आहे तो एका प्रकारे या प्रकरणानं समोर आलेला आहे. आता प्रशासनाने याच्यात कडक कारवाई करावी. या सगळ्या हल्ल्यानंतर प्रक्रियेनंतर आज विशेषतः या गोष्टीकडे एक लक्ष आहे की आपण ज्या सातत्यानं या सगळ्या बातम्या पवनचक्कीच्या दाखवत होतो त्यानंतर आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनानं तक्रार निवारण समितीची स्थापना केलेली आहे पोलीस आणि महसूलच्या मार्फत आणि त्यांची बैठक जी आहे ती आज दुपारी आहे. मात्र निश्चितच विशाल या पार्श्वभूमीवर हा सगळा हल्ला झालेला आहे. त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ ह्या ज्या हल्लेखोरातले जे आहेत त्यांना हल्लेखोरांना अटक करून बेड्या ठोकावी. विशेषतः पवनचक्की माफिया जर यात असतील तर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीनं केली जात आहे. विशाल, धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमत नाही या संदर्भातल्या घडामोडी सतत लावून धरल्यात त्या आम्ही पुढे आणतोय ना. अखेर तक्रार निवारण समिती जी आहे ती गठीत करण्यात आल्याचं आपण बघतोय या प्रकरणाच्या संदर्भात. आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यातील सतीश वाघ खून प्रकरणी मोठी माहिती समोर येते. अपहरण करून खून केल्यानंतर आरोपींनी हत्यारं ही भीमा नदीत जाऊन टाकली. आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचे साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून वाघ यांच्या खुनासाठी वापरलेलं हत्यार नदीत टाकलं. पोलिसांना याचा सुगावा लागू नये म्हणून पेरणे फाटा इथे भीमा नदी पात्रात हे हत्यारं जी ती टाकण्यात आलेली आहेत. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून हत्यारांचा शोध घेऊन ते जप्त करण्याचं काम केलं जाणार आहे. याबद्दलची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिलेली आहे. खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनी वाघने किती पैसे अक्षय जावळकर याला दिले, हे पैसे कशा प्रकारे देण्यात आले याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातोय. पुण्यातील हडपसरमधील व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. आणि आता सुपरफास्ट 100 सुरुवात करूयात. जालन्यामध्ये महायुतीत राजकीय कुस्ती होताना दिसते, कारण निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच भाजप आणि शिवसेनेच्या 2 बड्या नेत्यांनी महापौर पदावर दावा केला. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्यात महापौर शिवसेनेचाच होणार असं म्हटलंय, तर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्यात भाजपचाच महापौर होईल असं म्हटलंय.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रत्येक खात्याने 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून ठोस कामगिरी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले आणि या आराखड्यात लोककेंद्रित आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळणाऱ्या योजना आदींचा समावेश असावा आणि राज्याचं नाव देशात अग्रेसर असावं हा दृष्टिकोन असावा असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड केली गेली. मतदार यादीत फेरबदल करून 118 मतदारसंघांमध्ये 72 लाख मतदारांचा समावेश केला गेला. या 118 पैकी 102 मतदारसंघात भाजप उमेदवार विजयी झालेत असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती केला. काँग्रेस पक्ष येत्या 26 जानेवारीपासून देशभरात संविधान बचाव पदयात्रा काढणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल म्हणालेत की सर्व हॅशटॅग पहिला महात्मा गांधींवर आणि दुसरा राजकीय प्रस्तावावर काँग्रेस 2025 मध्ये संघटनात्मक सुधारणा कार्यक्रम सुरू करणार असून प्रत्येक स्तरावरील नेत्यांची क्षमता कसून तपासली जाईल. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असून यावर तोडगा काढण्यासाठी भाजप आमदार महेश चौगुले यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली. बैठकीत 15 दिवसात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवू असं आश्वासन पंकज शिरसाट यांनी दिलं. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता, पण आता तब्बल 6 महिन्यानंतर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली आहे. ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी का लागला असा सवाल विचारला जात असून शंकाही उपस्थित केली जाते. कधी पावसाअभावी तर कधी अतिवृष्टीमुळे होणारे पिकांचं नुकसान, शेतीमालाला भाव नसणं, कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आणि त्यातूनच अनेक जण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. गेल्या 11 महिन्यात विभागात तब्बल 822 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 160 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. केंद्र सरकारने राज्याला गतवर्ष 2023-24 मध्ये 93.22 कोटी लिटर्स इतक्या मंजूर केलेल्या कोट्यापैकी हंगाम अखेर 81 कोटी 37 लाख लिटर्स इतका इथेनॉलचा पुरवठा ऑइल कंपन्यांना केला. केंद्राने निर्धारित केलेल्या दरानुसार 4,941 कोटी 92 लाख रुपये मिळाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येणार आहेत आणि या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 10 दिवस आधी होणार आहे. आतापर्यंत मुंबई विभागातून 10वीच्या 4 लाख तर 12वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. या परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ आढावा बैठक घेत असून परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात आलं. चालू वर्षात महामुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5,68,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली. तर घर विक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 4% घट दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा लक्षणीय प्रतिसाद मिळतोय. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत या ट्रेनच्या आसन क्षमतेच्या तुलनेत प्रवासी संख्या 102% एवढी नोंदवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्ग प्रकल्पात मुंबई पोर्ट ऑथॉरिटीने खोडा घातला आणि या प्रकल्पासाठीच्या जागेच्या मोबदल्याचा तिढा सुटलेला नसून MBPP कडून भाडेकराराने ही जागा घेण्याची अट MMRDA पुढे ठेवण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेकऑफची डेडलाईन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचणी सिडकोने यशस्वीरित्या पार केल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह अत्यावश्यक कामं सध्या प्रगतीपथावर आहेत आणि त्यामुळे आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 31साठी देश विदेशातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, दिवेआगार इथं मोठ्या संख्येने येतात आणि या उत्सव काळात इथले हॉटेल, फार्म हाऊसमध्ये रात्रभर रेव पार्ट्या होतात. ड्रग्ज माफियाही इथे सक्रिय असतात. त्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी यंदा विशेष पथकं तयार केली आहेत. मुंबई महापालिका शाळांमध्ये मराठी माध्यमांपेक्षा इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा असून त्यासाठी महापालिकेने यंदाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेच्या
या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गतवर्षी 10,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईत थंडीचं प्रमाण वाढल्यापासून नवी मुंबई, पनवेल, उरणच्या आकाशात धुलीकणांचं प्रमाणही वाढलंय. हवा गुणवत्ता निर्देशांक 128 वर, तर कळंबोलीमध्ये हेच प्रमाण 172 वर होतं. ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये धुलीकणांबरोबरच कारखान्यांमधील उग्र वासामुळेही श्वास घेण्यास त्रास होतोय. ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या कठोर सूचनांच्या अंमलबजावणीमुळे ठाण्याची हवा काहीशी सुधारली आहे. डिसेंबरमधील अपवाद वगळता हवेत सुधारणा झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये प्रदूषणाने आरोग्याला हानिकारक ठरणारी धोकादायक पातळी गाठली. हवेची गुणवत्ता प्रचंड खराब पातळीवर नोंदवली गेलेली आहे. वाढत्या प्रदूषणावर आरोग्य आणि पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या 28 बांधकामांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीस बजावली. नियमांचं अनुपालन केलं नाही तर काम थांबवण्याची नोटीस देणं आणि कामाचं ठिकाण सील करणं यासारखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला. मुंबईकरांची धूळ, धुके आणि प्रदूषण यांच्या अभद्र युतीमुळे श्वासकोंडी झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आलं असून सर्दी, खोकला, घशाचे आणि श्वसनाचे आजार बळावू लागलेले आहेत. आणि प्रदूषणाची तीव्रता इतकी की हवेतील धुलीकण मुंबईकरांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचले.